मागणी आहे आणि सरकारची विरोधात काल पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी महामोर्चा हिंगोलीमध्ये काढला होता, मुंबईमध्ये काढला होता आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अभिजित दिपके जे देशात नेतृत्व करत आहेत ते आमच्या हिंगोलीचे भूमिपुत्र आहेत आणि या केंद्र सरकारच्या लाचार लोकांनी त्या ठिकाणी अभिजित दिपकेवर शाही फेक केली, त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, सोनम वांगचुक यांना उचलून नेलं आणि याच्या निषेधार्थ आमची जबाबदारी आहे हिंगोली जिल्ह्याचे नागरिक म्हणून की आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ठामपणे भूमिका घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये अहिंसेच्या मार्गाने जर आंदोलन सक्सेस झालं नाही तर निश्चितच आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की शिवसेनेचा वेगळा मार्ग काय असतो ते, आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। दिल्लीच्या जंतर मंतरवरती 20 दिवसापासून CJPचे अध्यक्ष युवा नेते अभिजित दिपके सर यांचा उपोषण मोर्चा चालू आहे। याचबरोबर जगविख्यात शास्त्रज्ञ सोनम सर यांचं उपोषण सुरू आहे। असं उपोषणाची दखल घेण्याऐवजी या BJPच्या सरकारने, मोदी शहाच्या सरकारने जी मागणी बाजूला सारत हुकुमशाही पद्धतीने सोनम सरांना या ठिकाणी दवाखान्यामध्ये हलवणं अतिशय निंदनीय बाब आहे। याचबरोबर अभिजित दिपके सरांवरती अशा प्रकारची शाही फेक करणं अतिशय दुर्दैव व निंदनीय आहे आणि आज त्यांचा जंतर मंतरवरती या ठिकाणी मोर्चा होता CJPच्या नेतृत्व अभिजित दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली, परंतु दिल्ली पोलिसांनी आणि या देशाच्या सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आहे। त्यांचा सर्वप्रथम मी हिंगोलीकर म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे निष्क्रिय देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा या देशाच्या पंतप्रधान घेतला पाहिजे, अशा प्रकारची हिंगोलीकरांची मागणी आहे।